ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। बेडवर तडफडत असतानाही डॉक्टरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केलाय। मुंढवा आणि कोरेगाव जमीन घोटाळे समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे। त्यांनी या सर्व प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। हायकोर्टात धाव घेणार असून सत्य बाहेर येईपर्यंत मी ही लढाई थांबवणार नाही असं त्या म्हणाले आहे। अंधेरीतील सीझर रोड जंक्शन पासून जेपी रोडच्या उत्तरेकडील बाजूने अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यंत रस्त्यालगत नवीन पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली असून पुढे मोगरा नाल्याचे हे अतिरिक्त वळण जेपी रोडवरील सध्याच्या बॉक्स ड्रेनमध्ये विलीन केले जाणार असल्याची माहिती आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा पूर्व येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील शक्ती वाघाचा 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:15 मृत्यू झाला। न्यूमोनियाची बाधा झाल्यानंतर श्वसन प्रणाली बंद झाल्याने शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण प्राणी संग्रहालयाकडे देण्यात आले। मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर हॉल क्रमांक 4 मध्ये 9व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर 2025चे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते पार पडले। कोल्हापुरातील टीईटी पेपर फोडण्याच्या या घोटाळ्यामुळे केवळ राज्यातच नव्हे तर उत्तर भारतातही शिक्षक पात्रता परीक्षेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे। जर कुठे पेपर लीक करण्याचा किंवा परीक्षा पास करून देण्याचा प्रस्ताव आला तर तत्काळ पोलीस यंत्रणेला कळवावे असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्जाच्या वसुलीला 1 वर्ष स्थगिती देण्यात आली आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघडकीस आले। आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भाजप खासदार संबित पात्रा यांनी काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीशी संलग्न असलेल्या काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी म्हटलंय की हे इन्फ्लुएन्सर्स पाकिस्तान, बांगलादेश आणि आग्नेय आशियातील देशात बसून भारताविरुद्ध प्रचार मोहीम राबवत आहेत। काही काँग्रेस नेते आणि राज्यस्तरीय काँग्रेस अकाउंट्स भारताबाहेरून ऑपरेट होत आहेत। अहिल्यानगर ते 11 नगर परिषदा व 1 नगर पंचायत अशा एकूण 12 पालकांसाठी सार्वत्रिक निवडणुका होत आहे। या पालिका हद्दीतील मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना 1 ते 2 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। ढोल ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडसी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा आलोट उत्साहात किल्ले प्रतापगड शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत काल बुधवारी सकाळी 11:30च्या सुमारास रक्षा विसर्जनासाठी जमलेल्या नातेवाईकात क्षुल्लक कारणावरून तुंबळ हाणामारी झाली। जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। सिंधुदुर्गमध्ये निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकून पैसे वाटपाचा आरोप केल्यानंतर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी हा वैयक्तिक व्यवसायाचा भाग असल्याचं सांगितलं असून शिवसेनेला इशाराही दिलाय। नाशिकच्या ओझर गावातील चंपाषष्ठी उत्साहात 12 गाड्या ओढत असताना 12 गाड्यांच्या चाकाखाली येऊन एका भाविकाचा मृत्यू झालाय। किरण कर्डक असं मृत युवकाचं नाव आहे। पुण्याच्या येरवडा परिसरात एका महिलेला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी तब्बल 27,50,000 रुपयांना गंडा घातलाय। मनी लॉन्ड्रिंगमध्ये बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाचा वापर झाल्याची भीती दाखवून तपासात सहकार्य न केल्यास कारवाईची धमकी देत या चोरट्यांनी महिलेला फसवलंय। अयोध्येतील ध्वजारोहण करण्याबाबत पाकिस्तानच्या विधानांवर परराष्ट्र मंत्रालयानं जोरदार प्रत्युत्तर देत म्हटलंय की इतरांना भाषण देण्याचा पाकिस्तानला कोणताही नैतिक अधिकार नाही, कारण पाकिस्तानचा धर्मांधता, दडपशाही आणि अल्पसंख्याकांवर पद्धतशीर गैरवर्तनाचा कलंकित असा इतिहास आहे। उत्तर प्रदेशातील देशभरात चर्चेत असलेल्या सौरभ हत्याकांडमधील मुस्कानने एका मुलीला जन्म दिलाय। मृत सौरभच्या कुटुंबाने नवजात बाळाची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे। जम्मू पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर जम्मू येथून कठुआ येथे जात असलेली एक बस बडी ब्राह्मणा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या पिलरवर आदळली। या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले आहेत। मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी रात्री ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्यात बेलपारा पोलीस स्टेशन हद्दीतील मंडल गावात नवरदेवाच्या कारने वरातीत नाचणाऱ्या वराड्यांना चिरडले।
या भयंकर घटनेत नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू झालाय तर नवरीचा भाऊ गंभीर जखमी झालाय। हरियाणातील कर्नाल प्रशासनाने भाजपाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तब्बल 40 हिरवीगार झाडे तोडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। न्यायालयाने या प्रकरणात कृती आराखडा मागितलाय आणि त्यांना जबाबदार धरले जाईल असा इशारा दिलाय। हाँगकाँगमध्ये एका गगनचुंबी निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीतील मृतांचा आकडा 44 वर गेला असून जवळपास 280 रहिवासी अजूनही बेपत्ता आहेत। या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट आहे। भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी याकरता भारतावर मोठा दबाव आहे। भारताने गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत सर्वात कमी तेल खरेदी या महिन्यात केल्याचं म्हटलं जातंय। पुढील काळात पूर्णपणे तेल खरेदी बंद केली जाईल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी दिलाय असा अमेरिकेचा दावा आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांची हत्या करण्यात आली आहे। हा आरोप अदियाला जेल प्रशासनानं फेटाळून लावलाय। इम्रान खान यांचा मृत्यू झालेला नाही किंवा त्यांची तब्येत देखील खराब नाही। इम्रान खान हे पूर्णपणे सुरक्षित आहे। थँक्सगिव्हिंगच्या सुट्टीच्या 1 दिवस आधी नॅशनल कॅपिटलमध्ये 2 नॅशनल गार्ड्सवर अगदी जवळून गोळीबार केल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय। तसेच याला दहशतवादी घटना म्हणत त्यांनी जलद आणि निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासन दिले। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत 5 अभ्यासक्रमांसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय। BHMCT, BBA, BBM, BCA आणि BMS या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 पासून एकच प्रवेश परीक्षा होणार आहे। CET सेलने वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे। MBBSच्या सर्व जागा भरल्या गेल्या आहेत। BDS अभ्यासक्रमासाठी मात्र राज्यात 7 जागा रिक्त आहेत। राज्यात वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमाच्या जागांची कमतरता जाणवत आहे। हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधण्यात केंद्र सरकारचे संचार साथी पोर्टल गेम चेंजर सिद्ध होत आहे। ऑक्टोबरच्या अवघ्या 30 दिवसात या प्लॅटफॉर्मवर 50,000हून अधिक फोन सापडले आहेत। जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाला सेबीकडून 4 नवीन ऍक्टिव्ह फंड सुरू करण्यासाठी हिरवा कंदील मिळालाय। यामध्ये सेक्टर रोटेशन फंड, लो ड्युरेशन फंड, आर्बिट्रेज फंड आणि शॉर्ट ड्युरेशन फंडांचा समावेश आहे। या 4 फंडांमध्ये 2 डेट फंड, 1 सेक्टोरल फंड आणि 1 आर्बिट्रेज फंड यांचा समावेश आहे। बिग बॉस 19चा ग्रँड फिनाले हा 7 डिसेंबर रोजी पार पडणार आहे। हा शो आधी जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि त्यानंतर तो कलर्स टीव्हीवर टेलिकास्ट होतो। परंतु विजेत्याचं नाव OTT आणि टीव्हीवर एकत्र घोषित केलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। BCCIने वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत घोषणा केली आहे। ही स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरामध्ये खेळवली जाणार आहे। या स्पर्धेची सुरुवात 9 जानेवारीपासून होणार आहे तर अंतिम सामना 5 फेब्रुवारीला होणार आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।